अस्सल वडा एक नंबर आहे. मित्रांनो नक्की खायला यायचं. लवकर या नाहीतर आम्ही संपून टाकणार आहे बघा. आणि आपल्याकडे गरम गरम मिळतो. तुम्ही कधी या तुम्हाला गरमच वडा मिळणार आहे. कारण आपली वड्याची खासियतच ती आम्ही गरम वडा देतो. वडा खरंच भारी आहे मित्रांनो. कारण चायवाला व्हिलॉगर असा आहे ना आपला की लगेच टापकन दिसे. तुम्ही आदेश द्यायचा ना आम्ही हजर व्हायचा अशी आपली पद्धत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चायवाला व्हिलॉगर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर म्हणे सकाळी सकाळी बिस्किट खातोय. म्हणे काय करतो तू? काय म्हणे बिस्किट खातो. हाय कर, हाय कर गाईजला, हाय कर लवकर, हाय कर म्हणे. त्याच्या बिस्किट खाण्याच्या नादात आपण पटकन दिवशी चहा घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सुप्रभात मित्रांनो. तर आज सकाळी सकाळी मी उठलेलो लवकर आणि आता चाललोय मी दीपक काकाकडे. काय करतात बघूया ते. हे तर मनूला खेळवत बसले आहेत. या मित्रांनो चहा घ्यायला सकाळी सकाळी गरमागरम चहा विथ आमची मनू आणि धिंगाणा घालीत आहे का नाही. तुम्ही घेतला का चहा? घ्या मग चहा चांगला असतो सकाळी सकाळी आहे का नाही. हा, कालचा ब्लॉग एडिट केलाय आणि खूप कंटाळा आल्यामुळे आता थोडासा चहा घ्यावा म्हटलं. आता जस्ट सारखं मोबाईल बघून आहे ना डोळे दुखतात खूप. त्यामुळं थोडासा चहा घेऊन मरगळ आहे ना माझी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. विशेष काय नाही, घरी आलो होतो रूमवर कारण चहा पावडर संपली होती. चहा पावडर घ्यावा म्हटलं आधी आणि मग आता कामावर जाऊ चहा पावडर घेतो. आपल्या हॉटेलवरची पावडर संपली होती, आता ती पावडर घेतली मी. आता मी सरळ हॉटेलवर निघालो आहे, त्यामुळं मला उशीर पण खूप झाला आहे. तर लवकरात लवकर हॉटेलवर जाणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. चला मी येतो. आमचे मित्र आज माधवबा यांचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांना अगोदर हार घालू. आम्ही त्यासाठी हार आणला आहे, तर अगोदर त्यांना हार घालू आणि त्यांचं एक असं सन्मान करू. माधवबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक धन्यवाद. खूप तुम्हाला दीर्घायुष्य लावो, तुम्हाला भरपूर प्रगती हो तुमची, अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि मग पार्टीचं काय नियोजन? पार्टीचं उद्या नियोजन आहे, शनिवार आहे, त्यामुळे काय नाही. खाटफूट काय करू नका, आम्ही माळकरी माणसं. अहिल्यामध्ये नियोजन आहे. एक काम करा, मला 1000 रुपये द्या, मी माझं बाहेर जाऊन जेवतो. मी जेवत नाही नॉनव्हेज. उद्या ज्याला देऊ, आज काय नाही. आज दिले म्हणजे काय ते नियोजन करतात. शनिवार आहे, आज बँकेला सुट्ट्या आहेत, उद्या ज्याला मिळतील. नक्की का? बरं चालतं. फोन पे मारा नसेल तर उद्या शनिवार, उद्या रविवारी येतात करताय तुम्ही आम्हाला. परवा दिवशी मग परवा जायचं का? 2 दिवस सोमवारी. राहावं लागेल मला. 2 दिवस उपाशी मारा आणि सोमवारी तक करून खावा. ठीक आहे बघा. हां ठीक आहे मित्रांनो. तर ते म्हणतात की आम्ही परवाच्याला तुम्हाला पैसे देऊ पार्टीसाठी, तर आम्ही नक्कीच त्यांच्या पार्टीवर बसू 2 दिवस. आता मी जरा थोडंसं डायटिंग करतो आणि आवर्जून त्यांच्या पार्टीचा आस्वाद घेतो. तर सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला, तुम्ही आले आम्हाला भेटले त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, गरमागरम वडा तयार झालाय आपला आणि आता आपल्याकडे वडा खायला खास गेस्ट आले. तर आपले मित्र नाही अगोदर चहा प्यायला आले. रोज वडापाव खायला येतो आम्ही मित्रांनो. आता बा मित्रांनो, अस्सल वडा आपले विनायक दादा, प्रसाद दादा आणि कृष्णा दादा तिघही आपला अस्सल वड्याची चव घ्यायला आले. तर आतापर्यंत त्यांनी चहाची चव घेतली, आज फायनली ती वड्याची टेस्ट घेणार. आज वड्याची टेस्ट घेणार. 5-50 लावा अजून लगेच. अहो तुम्ही वडा खावा तर तिकडे गरमागरम वडा तयार होतो. मित्रांनो वडा खायला लागलोय. अस्सल वडा एक नंबर आहे. प्रसाद खावायला राहतो हो. तुम्हाला खायचं नाही वडा? कृष्णा दादा खातोय खावा खाताय राव. नाही उपास ना आता उपास कसे धरता तुम्ही? आता कसं भूक लागली. शनिवार कसे धरता? बायको चांगली कुणाला अरे वा. चालेल ना व्हिडिओ बघायला बायको. अहो इथं वड्यावरून दिवस काढायला लागला, घरी गेल्यावर त्यांना पुन्हा काही खायला मिळायचं. खरंच एक नंबर आहे बरं आज थोडा. पण मित्रांनो नक्की खायला यायचं. लवकर या नाहीतर आम्ही संपून टाकणार आहे बघा. आणि आपल्याकडे गरम गरम मिळतो. तुम्ही कधी या तुम्हाला गरमच वडा मिळणार आहे. कारण आपली वड्याची खासियतच ती आम्ही गरमागरम वडा देतो. वडा खरंच भारी आहे मित्रांनो. तोंडात ठेवल्यावर असं वाटतं तोंडात काहीतरी म्हणजे असं काय म्हणतात बिले मला दूध नाही टाकलं. गिरगत आहे वडा. नाही बटाटा भारी आहे, खरंच भारी आहे मित्रांनो. जेवायला एकदा वडा वापरला दिसते आहे ना. यार्डात ना. हा एक नंबर बटाटा वापरला. बटाटा दूध आपण ती बागलकडे आणतो ना. तर अवश्य या आणि वडापाव कसं काढतात ते तुम्हाला दाखवतेला जाता. आपण लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं की वडा. अजून एकदा या ब्लॉग मध्ये कोण देखतात. आणि आपण जो वडा काढतो ना तो वडा भाऊजींच्या हातचा आहे. हो भाऊजी, भाऊजींच्या हातचा वडा आहे बरं का. तर मित्रांनो कवा येत आहे मग भाऊजींच्या हातचा वडा खायला? आम्ही अस्सल बिर्याणी वडा चुकलं काय? हा? अस्सल बिर्याणी वडा म्हणलं चुकलं काय? हो नाही अस्सल वडा. बिर्याणी काय नाही, आम्ही शुद्ध शाकाहारी माणसं. काही दिवसांनी बिर्याणी काढतेला भाऊ चालू. अजिबात नाही गळ्यात माळे आमचं आहे भाऊ. एक जण आमच्या बिरोधरीच माणूस आहे बा. माळकरी माणूस आहे आमचं. चांगलं कॉम्बिनेशन. पण माळकरी कारण या महिन्यात मी खात नाही. ह्या महिन्यात एका महिन्यात फक्त त्याला कंपल्सरी पाहिजे. बघा गळ्यात माळ आहे. तर लवकरात लवकर या मित्रांनो, विजिट द्या होंडा शोरूमच्या समोर. तर मित्रांनो संग्राम होंडा समोर आहे. संग्राम होंडाच्या समोर आहे.
तर मित्रांनो आपल्याकडं विनायक दादा, प्रसाद दादा आणि कृष्ण दादा तिघांनी येऊन वड्याची टेस्ट बघितली. मग तुम्ही केव्हा येत आहे तेवढा विचार नाही करायचा, पटकन दिशी यायचं. KPP कॉलेज रोड होंडा शोरूमच्या समोर अस्सल चहा प्रेमीला नक्की व्हिजिट करायचं. आणि हां, आपला व्हिडिओ बघून आला तर याच्यावर तुम्हाला वडापावमध्ये डिस्काउंट मिळणार. तर लवकरात लवकर या, व्हिजिट द्या आणि वडापाव खावा. डिस्काउंट मिळणार, पण केव्हा माहिती का, विनायक दादांनी पाठवलेला असेल तरच मिळणार. नाही. तुम्ही ही व्हिडिओ बघून जर आला, तिथे सांगितलं आम्ही व्हिडिओ बघून आलोय, तर 100% तुम्हाला डिस्काउंट मिळणार. बरं ठीक आहे, पण इथं आल्यावर सांगायचं की व्हिडिओ बघितलाय म्हणून, बरं का, नाही तर आम्हाला वेळ कमेंट लागेल. दाखवा, कमेंट करा, त्याच्यावर एक वडा फ्री मिळणार आपल्याकडं. अजून काय वापर देऊ? वापर काय एका कमेंट अजून एक वापर देऊ का? बस करा, आम्हाला गाडा इकावं लागेल. तर मित्रांनो लवकरात लवकर या, व्हिजिट द्या आणि हो, वडा खावाही राहा तुम्ही. मोबाईल मध्ये त्यांची चॅटिंग चालू आहे. एडिटिंग चालू आहे जरा. एडिटिंग चालू आहे, मला वाटलं चॅटिंग करताय. आज व्हिडिओ पोस्ट नाही केला त्यामुळे एडिटिंग चालू आहे. वडापाव आता काय काय करतो, पहिलं पाठवलं? भूक लागली, वडापाव मस्त खातो, जरा तरतरी येईल, मग मस्तपैकी एडिटिंग करतो. चालतंय, त्यांचं वडा खाऊन एडिटिंग करायचं काम चालू आहे. तर तुम्ही पण या, नक्की विजिट करा. तर मित्रांनो 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजले म्हटलं की आपल्याला चहा लागतोच, कारण चहा पिल्याशिवाय माणसाला आहे ना आरामच मिळत नाही. अगदी तीच वेळ आली. आमच्या मुन्ना भाईकडे आलोय मी चहा घ्यायला. अय मुन्ना भाई, चहा घेताय? घेतला नाही तुम्ही? मित्रांनो कसं आहे माहिती का मुन्ना भाई, चहा घेतला तुम्ही? हा, 4च्या टाइमला ती खरं आहे ना, ती खरं आहे खोटं मला चहाला वेळ नसती, पण वेळेला चहा लागतो की नाही. काल मुन्ना भाई आपल्यावर नाराज झालो होतो, पण आज मुन्ना भाई खुश आहे, कारण आपण एका फोनवर आलेलो लगेच फाटकन दिशी. कारण चायवाला व्लॉगर असा आहे ना आपला की लगेच टापकन दिशी. तुम्ही आदेश द्यायचा ना, आम्ही हजर व्हायचा, अशी आपली पद्धत आहे. तर आपण एक इमाम बाबा मित्रांनो चहाची किटली आहे. मी काय खोटं नाटं बोलत नाही, मी रिअलमध्ये एक चहावाला आहे आणि मी सोबत व्लॉग पण बनवतो, त्यामुळे मी आहे चायवाला व्लॉगर. सांगा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, काहीतरी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब. सबस्क्राईब